पुण्यातल्या या मंदिरावर गोल गोल घरट्या घालणाऱ्या हजारो पक्ष्यांचा थवा पाहून मला तर हॉरर मूवीचा सीनच आठवला। तर नमस्कार मंडळी, मी नगरचा विशाल। तुम्हाला मी नगरमध्ये कमी आणि पुण्यामध्ये जास्त दिसत असेल कारण रात्रीच मी दिल्लीवरून पुण्यामध्ये लँड झालोय। म्हटलं नगरला जायच्या आधी थोडंसं पुणे एक्सप्लोर करू, मग कॅब बुक करून मी निघालो पुण्यातलं सर्वात प्रसिद्ध ठिकाण शनिवार वाडा पाहायला। मराठ्यांची आन बान शान असलेला शनिवार वाडा फोटोत जेवढा सुंदर दिसतो त्यापेक्षा कित्येक पटीने सुंदर तो प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसतो। पण आतमध्ये गेल्यावरती जिकडे पाहावे तिकडे कपल्स बसलेले होते, त्यात तुमचा भाऊ आधी सिंगल। म्हटलं दुःखावरती मीठ चोळण्यापेक्षा इथून कल्टी मारलेलीच बरी। तेवढ्यात माझा मित्र पण सांगलीवरून आला होता, त्याला घेऊन मी निघालो कात्रजच्या इस्कॉनचं दर्शन घ्यायला। पण तेवढ्यात आम्हाला कात्रज मधील एका मंदिरावरती हजारो पक्षी गोल गोल फेऱ्या मारताना दिसले। असा सीन मी तर पहिल्यांदाच पाहत होतो। यामागं काय कारण असेल, जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट मध्ये सांगा। देवपूजा करायच्या आधी थोडीशी पोटपूजा करून आम्ही पोहोचलो इस्कॉन मंदिरात। तुम्ही अख्खं जग पालतं घाला पण खरी शांतता ही मंदिरात देवाच्या चरणीच मिळते। आतमध्ये गेलो तर तेथे मस्त आरती चालली होती। लोक आपल्या आयुष्यातले सगळे टेन्शन, दुःख, दर्द, पीडा विसरून देवाच्या भक्तीमध्ये मग्न झाले होते। तमाशामध्ये नाचणाऱ्या बायका पाहण्यापेक्षा भक्तीमध्ये नाचणारे भक्त पाहायला नशीब लागतं। त्यानंतर आरती आणि देवाचा आशीर्वाद घेऊन आम्ही निघालो झुडिओला, कारण मित्राला थोडीशी शॉपिंग करायची होती। जर तुम्ही खरे पुणेकर असाल तर तुम्हाला आतापर्यंत समजलंच असेल की मी कोणत्या एरियामधील झुडिओला आलोय। बड़ा हरामी हो बेटा। खरं तर शॉपिंग मित्राला करायची होती, पण झुडिओ पाहिल्यावर माझ्या तोंडाला नाही तर अख्ख्या अंगाला पाणी सुटतं आणि ते पाणी पुसण्यासाठी मला थोडी का होईना पण शॉपिंग करावीच लागली। मी तर माझे पैसे असेच वाया घालवतो, पण जर अजून पण तुम्ही आपल्या पेजला फॉलो केलं नसेल तर तुम्ही तुमचा वेळ वाया घालवताय। त्यामुळे लगेच आपल्या पेजला फॉलो करून ठेवा।